नमस्कार, कसे आहात सगळे? आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। खूप सुंदर अशी रेसिपी आहे। टोमॅटो बटाट्याची रस्स्याची रेसिपी आहे। एकदम मस्त चमचमीत अशी छान अशी रेसिपी असल्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशी टोमॅटो बटाट्याची रस्सा केलात ना तर जेवण जरा जास्तच जाईल। इतकं छानपैकी अशी ही रस्सा आहे। एकदम व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सोबत लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण एवढ्या सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबा, रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा। करूया आता टोमॅटो बटाट्याच्या रश्श्याला सुरुवात। इथे सुरुवातीला आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे। तिथे मी ओलं खोबरं घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडी धणे, जिरं, लसूण, मिरची असं सगळ्याची एक आपल्याला सुंदर पेस्ट तयार करून घ्यायची। मिक्सरला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता। आणि सगळी एकदम थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे एकदम छानपैकी असं बारीकसर करायचं, जाडसर वाटायचं नाही आहे, बारीक वाटायचं आहे। आता इथे आपण ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल साधारण 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतले। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत। त्या चांगल्या गरम झाल्या की आपण आता जे वाटण तयार केलं होतं त्यातलं मी साधारण एक 3/4 कप वाटण घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने ते मी वाटून घेतलेला आहे सगळा मसाला। आणि ते आता आपण ह्याच्यामध्ये तेलावरती छानपैकी परतवून घ्यायचं आहे। तिथे मी 3/4 कप घेतलेला आहे आणि ते तेलावरती इतकं व्यवस्थित असं भरपूर वेळ नाही, एक 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। ते चांगलं परतवून झालं की आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले। इथे मी 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे। आणि हे सगळं परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। जास्त मसाले नाही, जास्त काही तामझाम नाही आहे, इतकं सुंदर टेस्टी आहे। आणि असा रस्सा तुम्ही खाल ना तर खरंच 2 घास अजून जास्त जातील। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे। इथे 2 बटाटे मध्यम आकाराचे आणि 2 टोमॅटो मध्यम आकाराचे जरा जाडसर असे कापून घेतलेले आहेत आणि ते आपण त्या मसाल्यावरती जरासे असे मिक्स करून घेऊया। व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती, आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना नक्की शेअर करा। आता ह्याच्यामध्ये आपण मेजरिंग कपचे 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि आता त्याच्यामध्ये ते सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया आपण। सगळा मसाला आपण जो केला होता तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे। अजून आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे। आता आपण 2 कोकम घेतलेले आहेत, छोटेसे असे 2 कोकम घेतलेले आहेत आणि ते कोकम आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत एकदा सगळं व्यवस्थित असं ढवळून घेऊया। कोकमाने थोडासा आंबटपणा येतो आणि इतकं त्याच्यामुळे सुंदर चव येते ना त्या रश्श्याला, त्यामुळे खरंच नक्की ट्राय करा। आणि आपण जे काही वाटलेला होता मगाशी मसाला सगळा, तो तेवढाच्या तेवढा लागत नाही। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्याच्यानुसार आपण तो मसाला कमी जास्त वापरायचा आहे, जो खोबऱ्याचा आपण बनवला होता। आता याला छानपैकी एक आपण कड काढून घ्यायचा आहे, उकळी काढून घेतलेली आहे की जेणेकरून बटाटा आणि टोमॅटो आपला शिजला पाहिजे। तिथपर्यंत आपण आधी मिठाचं हे प्रमाण त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे। आता रस चांगला तयार झालेला आहे। मीठ आता टाकून घेऊया, कारण बटाटा आणि टोमॅटो पण आपले छानपैकी शिजलेले आहेत। आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला ते सगळं शिजवून घ्यायचं आहे। आणि झटपट टेस्टी असा चटपटीत असा आपला टोमॅटो बटाट्याचा रस्सा हा तयार झालेला आहे। खूप सुंदर लागतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा हा टोमॅटो बटाट्याचा रस्सा आहे। खूप मस्तपैकी टेस्टी, एकदम गरमागरम तर खायला सुंदरच आहे। त्याच्यामुळे ह्या पावसाळ्यात तर असं करून बघा, खूप छानपैकी अगदी जेवण होईल। त्यामुळे टोमॅटो बटाट्याच्या रश्श्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा। आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना, आणि रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ते सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट्स करा। चला तर भेटूया अजून परत एका सुंदर नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन एका रेसिपीसोबत। तोपर्यंत रुहीज किचन 22 लगेच सबस्क्राईब करा। थँक्यू।